हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू डे 3 ऑफ आमची पंढरपूरची वारी. ॲक्च्युली मी आज या घरातून ब्लॉग सुरू केला कारण मला तुम्हाला सांगायचं होतं की मला काल थोडं बरं वाटत नव्हतं. रात्री आम्ही जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा खूप पित्त झालेलं, मला उलटी झाली, त्याच्यानंतर फीवर होता. मी बाबा आले, बरं झालं. मला तुम्हाला ज्यांना इंट्रोड्यूस करायचं आहे मी त्यांना दाखवते. बाबा या, तुमचं नाव सांगा. तुकाराम गांधी. सो आम्ही या बाबांच्या घरी थांबलेलो काल आणि हे इतके गोड आहेत दोघं पण. रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत ते आणि ते इतके सॉलिड आहेत. किती वय आहे तुमचं? 75 इयर्सचे आहेत ते. त्याने मला काल त्यांचे मेडल्स पण दाखवले. तुम्ही किती आपुलकीने ठेवला, मला फार बरं वाटलं. थँक्यू. तुम्ही एक काम करायचं, माझा नंबर द्या. हो हां, आणि जेवढे तुम्ही रात्री आता पुकाटे काढले का नाही? हां, ते मी तुम्हाला पाठवते. हो हो, घेतलं. हां, गुड मॉर्निंग. कसं वाटतं तुम्हाला? मस्त आहे. हां, बोला बोला बोला. गुड मॉर्निंग. हॅलो 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 रामकृष्ण हरी, शुभ सकाळ. मी तुम्हाला या घराच्या ज्या होम मिनिस्टर आहेत त्या पण दाखवते. आई 2 मिनिटं या इकडे. या ना, तुमचा पण काढूया, आईंचा काढूया आधी. बाबांचा घेतला ना, इकडे या. युट्यूबला चॅनल आहे त्यांचा. इथे इथे व्हिडिओ मध्ये इकडून या बाजूने. पाणी कुठे? पाणी नाव सांगा आई. माझं नाव रंजना गाडगे. आणि एवढं मायेने ठेवलंय आम्हाला. काल मला बरं नव्हतं, त्यांनी घरात झोपायला दिलं, हा, मूग वाढून दिला, बाम आणून दिला. फार प्रेमळ आहे त्या. म्हणजे खरोखरच असं की फक्त सांगायला तुमचंच घर आहे असं नाही, खरोखर तसं वागवलं पण. नाही माझी पण मुलगी आहे, सुन आहे ना, ती मुलगी सारखीच आहे. हो, माझं सासर कोल्हापूरचं आहे. काय आणणार? तर ती आहे माझं सासर हा. जवळ. तुला चला चला, बाय बाय. महेश बाराम देशमुख. येस, ही भेटलेली आहे आपल्याला. तो भेटतोय तुम्हाला, हॅलो बोलतोय. हॅलो, बरं वाटतं. तुमचा यमक अलंकार ऐकूया आपण सगळ्यांना. यमक अलंकार भारी पंढरपूरलाच राहतात. अच्छा, एक दाखला बनवायचे 500 रुपये घेतात. दादा, त्याला कळलंय तुम्ही इथं मालक आहेत. तो बघा ना, खाली बसलाय तुमच्या खुर्ची खाली. ती माऊलींची आणि यांची भेट बघायला पाहिजे. बाबा अक्षरशः अंगात रडायला येतं, खूप रडायला येतं. पण ते जाऊ दे, हे एकाच्या हातात आणि ते एक भलतच कानाला. रुद्रा, घालून ते विणेकरी रडतात, तुम्ही जाऊ नका. ते विणेकरी रडतायत, तुम्ही लवकर जाऊ नका. चला, आमचा लेमन टी आला, उठा आता. घेतील ना, ते घेतील ना, मला काय करायचे. आई गो, हे नका. आता उघडली बघा, उघड. दादा बघा,
म्हणे सरळे दैते तुम्हाला आवडतो कुत्रा आवडतो आहे का तुमच्याकडे नाही काय नाव तुझं बाबू राम अरे वा आणि तुझं रे शिव हो शाळेत जाता का तुम्ही तिघं पण जाता कितवीत आहेत तुम्ही तुम्ही दोघं दुसरीत आहेत अभ्यास करता की नाही खायला ठेवता तुमच्याकडे चालेल सांभाळेल कोण मग तू सांभाळणार काय काय करायला लागतं माहितीये आंघोळ घालायला लागते जेवायला द्यायला लागतं दूध द्यायला लागतं देणार तू सगळं अरे वा कोणाला देतात कुत्र्यांना तुम्ही खायला देता ओ गुड बॉय हे पण गुड बॉय का ग हा खंडूराया पण गुड बॉय का झोपा झोप जरा वेळ अजून वेळ आहे जायला मला किती मस्त हार पण घातला हे चालू व्हायच्या आधी तुम्हीच सांगा आता आपण कुठे आहेत आणि इथून कुठे चाललोय आता ओ इकडे आपल्या हे आता आपण आहेत बरडला बरड आणि पुढचा आता मुक्काम कुठला सांगितलं धर्मपुरीला जाणार आता ओके आणि धर्मपुरीशी आम्ही नातापूर आणि हा खंडू महाराज आहे आमच्या बरोबर येतोय हा 2 दिवस झाले अरे पिल्लू बघ तिकडे एकदा तुझा पण अपीअरन्स दे थोडासा स्वतः आज आमचा दुपारी इथे परडगावला लंचसाठी इथे हॉल्ट होता ह्या घरामध्ये तर आता आम्ही इथून निघतोय आणि इथून जसं दादा बोलले पुढे जाणार आहोत तो टोटल 7 किलोमीटर मजा येते खूप मी विसरून जाते मध्ये मध्ये ब्लॉग करायला कारण मज्जा करण्यात सगळा वेळ जातोय तर ह्या डॉगबद्दल मला सांगायचं होतं सो हा काल मध्येच असा दुपारमध्येच तो दुपारी वगैरे आमच्या जोडीला जॉईन झाला आणि आम्हाला असं वाटलेलं की थोडा पिरियड आपल्याबरोबर चालेल नंतर थकेल थांबेल मागे निघून जाईल पण तो काल दिवसभर आमच्याबरोबर आला टोटल काहीतरी 4-5 किलोमीटरचा शेवटचा पल्ला राहिलेला तेव्हा तो जॉईन झाला असेल आम्हाला आणि आज पण तो आमच्याबरोबर फिरतोय आमची जिथे वस्ती होती तिथे पण तो थांबलेला सो तिथल्या एका दादानी सांगितलं की तो आळंदीवरून आला आहे आणि तो दुसऱ्या एका वारीच्या ग्रुपबरोबर आला होता वारकऱ्यांबरोबर आणि तो आता तिथे थांबलेला तो नंतर आता पुढे आम्हाला जॉईन झाला आहे
सो खूप छान वाटतंय आम्हाला. ज्या कल्याणच्या काकी आहेत आमच्या ग्रुपमध्ये त्यांनी त्याला खंडू नाव पाडलं. सगळे त्याची काळजी घेतात. सगळे खूप गोड लोक आहेत माझ्याबरोबर. सो खूप मजा येते आम्हाला. आता आम्ही पुढे जायला निघतोय. आज टोटल 7 किलोमीटरचं आत्ता बाकी आहे अजून जायचं आम्हाला पुढे. खूप छान वाटते. पायाला फोड आलेत सगळ्यांच्या 2च दिवसात. कारण ऊन आहे इथे. पाऊसही पडत नाही आहे थोडा पण. काय समजत नाही का. आता सगळेजण निघायची तयारी करतात. इथे एवढं ऊन आहे अजिबात गारवा नाही आहे पण यांच्याकडचं पाणी खूप गार आहे. थँक्यू. भाऊ फोन पकड माझा. हॅलो. हां आपल्या जोडीला जी गाडी येते. तुम्ही कुठे चाललात कॅप वगैरे घालून? कुठे चाललात कॅप वगैरे घालून? हात करा परत एकदा. परत चालेल. चला भेटू मग. पंढरपूरला भेटू. चला. आमच्या दादांची जागा घेतली. दादांची जागा घेतली म्हणजे येणारच नाही. येणार पण नाही. 4,000 विना कुठं पण घ्या. 6,000च्या खाली विना भेटणार. तिथं पण 4,000 द्या. बोलू हो ना. पकवत आळंदीवर पकवत आले. कशी आली काय आली तो भाग वेगळा आहे पण त्या निमित्त बोला. तुम्ही पण घ्या ना माझी मुलाखत. मी तुमची घेते. माईक नाही आहे तर कॅमेरा समोर पकडायचा. समोर असं पकड. नाही चालू. असं पकडा. आता बोला. माझं म्हणणं नको. आपण तुमचं म्हणणं ऐक. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही एवढी वर्ष वारी करताय. तुमचं काय म्हणणं आहे? वारी ही एक उत्तेजित देणारी आहे. आम्हाला वर्षभर त्याची उत्तेजना मिळते. एनर्जी मिळते एकदा वारीला आल्यावर. बरोबर आहे. वाव. मला बघायचं होतं की तुम्हाला कुठून एनर्जी मिळते म्हणून मी वारीला. वर्षभर एनर्जी होती वारीमुळे असं आमचं म्हणणं आहे. 8 दिवसापूर्वी मी आजारी होतो. मला वाटत होतं माझी वारी जाईल की काय. परमेश्वरला माहिती याची वारी चुकून चालणार नाही. त्यांनी तुम्हाला बरं केलं. मला इव्हन वारी जाईल. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल. अच्छा. हॉस्पिटलला. तसं होऊ दिलं नाही. पंढरपूरने मला 3च दिवसात मोकळं केलं. बरोबर. मला तुम्ही विचारलं ना मी वारीला आले मला कसं वाटतं. मला पण तुमच्यासारखं एनर्जेटिक वाटतंय. आमचं तेच म्हणणं आहे. पुढच्या वेळेला येताना दोघांनी यावं असं आमचं मत आहे. चालेल. ओके. मंडळ आभारी आहे. आजारी आहे. न चालणारी लोक चालली. नाही म्हणत होती पण पायलीच हालत होती. सगळे लाड करतात. सगळे काळजी घेतात. खा. The next day.
म्हणजे जवळच आहे. हा त्याच्याकरता ठेवलंय त्याच्याकरता राहिलेत त्या. रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग. तर आज आमचा वारीचा 3रा दिवस आहे आणि आम्ही आता धर्मपुरीहून निघालो आहे. आता आम्ही दुधाळ वस्ती म्हणून एक जागा आहे जिकडे आज आम्हाला पोहोचायचं आहे संध्याकाळपर्यंत. ऑलमोस्ट 22 किलोमीटर्सचं डिस्टन्स पूर्ण करणार आहोत आणि खूप मजा येते. आता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो एका ठिकाणी आणि इथून आता दुपारी कुठे हॉल्ट आहे ते मला माहिती नाही आहे. मी तुम्हाला दाखवेनच तिथे गेल्यानंतर की आम्ही तर कुठे थांबलो आहे दुपारी. काही लोक अशी सेवा करायची म्हणून वारकऱ्यांच्या स्टेची सोय करतात स्वतःच्या घरी, म्हणजे राहायची, जेवणाची वगैरे. जेवणाची सोय ॲज इन सोय नाही होत त्यांच्या घरी. ते लोक फक्त आपल्याला जागा अवेलेबल करून देतात आणि आमच्यासोबत तर आचारी आहेत, तो ते जेवण बनवतात सगळं. पण ती जागा अवेलेबल करून देणं, वॉशरूम्स यूज करून देणं हे पण मला असं वाटतं मोठी गोष्ट आहे. कारण आम्ही जवळजवळ 20-25 लोक आहोत. खूप एन्जॉय करतो आहे आणि मस्त वाटतं आहे. आत्ता तर खूप यूज टू झालो आहे चालायला. कालपर्यंत जरा थकवा वाटायचा पण आज काहीच वाटत नाही. आज खूप फ्रेश वाटतं आहे आणि खूप छान वाटतं. लेट्स गो. आणि हे आमचे आचार्य दादा. नाव सांगा तुमचं. कैलाशी सामी. आणि हे इतकं टेस्टी जेवण बनवतात. कॉटन निघत नाही पायदा. दीदी फोटो काय ते आमची फोटोग्राफर आहे आता. हा कॅमेरामॅन आमच्यासोबत नेहमी असतो. आम्हाला फोटो काढायला हिलाच आम्ही घेऊन जातो प्रत्येकासोबत ते फोटो काढायला. इकडे यांची गहन चर्चा चालू आहे आणि तिकडे एवढी लोक पेट्रोल भरण्यासाठी गेलेले आहेत. ही आमची पूजा आहे. आलेत सगळे दिसत आहेत. अशी काही स्कीम आहे का म्हणलं फॉर्म भरायला? तुम्हाला का फॉर्म भरायचा आहे? आपण पण उमेदवार आहेत. याला सगळे लोक इकडे बघा, हे सगळं रेकॉर्ड झालंय आणि आता तुमच्या बायकोला पोहोच होणार आहे.
देवा तुझ्याच काय ना नाही ती बाजारला गेली. हँडशेक पण देतात. हो, शिकवल्यावर. बरोबर. नको नको बाबू, हात नको लाव, हात नको लाव. आई ग, चावत नाही, क्यूट आहे पण जास्त हात नको लावू. हा, पटकन दात लागलं. तू छोटा आहेस ना आता, तू मोठा. बस नको जाऊस बाबा, कोणाला तरी बघितलं असेल. काय विचारताय तुला येईल का? आमच्या जर्मन शेफर्ड सारखं आहे असं सांगतायत. म्हटलं तुम्ही लांबून बोलले की तो काय नाही करणार, जवळ नका जाऊ. मगाशी होतं बेस्ट कॉन्व्हर्सेशन झालं ते. देशामध्ये केलेले आणि 56 भाषेचा गौरव असल्यामुळे आता इथं आपल्याला एक मराठी भाषा आपली 3 ठिकाणी होते. आता या 56 भाषेचा त्याच्यात गौरव केले की ज्ञानेश्वरी कशी आपल्याला समजेल. मग अशा याच्याने आपण पुढे कठीण याच्यातून